नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का? लाखो टन वजनाचं पूर्ण लोखंडाचं जहाज समुद्रात इतक्या आरामात कसं तरंगतं? आपण दगड पाण्यात टाकला तर तो लगेच बुडतो. लोखंडाचा तुकडा टाकला तरी तो बुडतो. मग त्याच लोखंडाचं जहाज बुडत का नाही? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या शब्दांत या प्रश्नाचं शास्त्रीय उत्तर पूर्णपणे समजून घेणार आहोत. आपण सगळे एक गोष्ट लहानपणापासून ऐकता आलो आहोत. जड वस्तू बुडतात आणि हलक्या वस्तू तरंगतात. पण हे पूर्ण सत्य नाही. जर वजनच कारण असतं तर लाखो टन वजनाचं जहाज पहिल्याच क्षणी समुद्रात बुडालं असतं. म्हणजेच इथे काहीतरी वेगळं शास्त्र काम करतं. इथे खरी संकल्पना आहे. घनता म्हणजेच डेन्सिटी. घनता म्हणजे काय? एखाद्या वस्तूचं वजन आणि ती वस्तू किती जागा घेते यांचं प्रमाण म्हणजे घनता. जर एखाद्या वस्तूची घनता पाण्यापेक्षा जास्त असेल तर ती वस्तू बुडते. आणि जर घनता पाण्यापेक्षा कमी असेल तर ती वस्तू तरंगते. म्हणजे लक्षात ठेवा, बुडणं किंवा तरंगणं हे वजनावर नाही तर घनतेवर अवलंबून असतं. आता प्रश्न असा आहे, जहाज लोखंडाचं असतं तरी त्याची घनता कमी कशी होते? याचं उत्तर आहे, जहाज आतून पोकळ असतं. जहाजाच्या आत मोठ्या प्रमाणात हवा असते. ही हवा वजन वाढवत नाही, पण जहाजाचं आयतन वाढवते. म्हणजेच वजन मोठ्या क्षेत्रात पसरतं आणि जहाजाची सरासरी घनता पाण्यापेक्षा कमी होते. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, उत्थापन शक्ती म्हणजेच बॉयंट फोर्स. जेव्हा जहाज पाण्यात उतरवलं जातं तेव्हा ते पाणी बाजूला ढकलतं. जितकं पाणी जहाज बाजूला ढकलतं तितक्याच ताकदीने पाणी जहाजाला वर ढकलतं. या वर ढकलणाऱ्या ताकदीला उत्थापन शक्ती म्हणतात. जोपर्यंत ही उत्थापन शक्ती जहाजाच्या वजनाइतकी असते तोपर्यंत जहाज पाण्यावर तरंगतं. हे समजण्यासाठी एक खूप सोपं उदाहरण पाहूया. मातीचा एक गोळा घ्या आणि तो पाण्यात टाका. तो बुडतो. आता त्याच मातीला होडीसारखा आकार द्या आणि पाण्यात ठेवा. तो तरंगतो. का? कारण आकार बदलल्यामुळे पाणी जास्त प्रमाणात बाजूला ढकललं जातं. हाच सिद्धांत मोठ्या जहाजांवर लागू होतो. मग प्रश्न येतो, जहाज कधी बुडतं? जेव्हा जहाजाच्या आत पाणी शिरतं, पोकळ जागा भरते, हवा निघून जाते, घनता वाढते आणि उत्थापन शक्ती अपुरी पडते. तेव्हाच जहाज बुडायला सुरुवात होते. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, जहाज पाण्यावर तरंगतं कारण ते हलकं नसतं, तर कारण ते घनता आणि उत्थापन शक्तीचं शास्त्र योग्य पद्धतीने वापरतं. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच विज्ञानावर आधारित व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा.